माननीय चंदनदादा चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला आपली पहिली मीटिंग व त्याच दिवशी कृती समितीची स्थापना झाली. स्मार्ट मीटरच्या बद्दल तोटे सगळ्यांना माहिती आहेत, त्यामुळे मी काय पुन्हा ते परत रिपीट करत नाही. तर हे स्मार्ट मीटर जे आहे याबाबत 2 वर्षात बऱ्याच पक्षांनी, बऱ्याच सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महावितरणला निवेदन दिली. मात्र तरी देखील या गेंड्याच्या कातडीच्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना असेल किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार यांना काहीच फरक पडलेला नाही आहे, कुणीही दखल घेतलेली नाही आहे. त्यामुळं चंदनदादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकत्र येऊन कुठंतरी हे मोठ्या प्रमाणात व्यापक आंदोलन करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण एकत्रित जमलो आणि हे प्रभावी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने सूचना किंवा काय काय करू शकतो आपण, जास्तीत जास्त लोक कशी यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात यासाठी विचारमंथन करायचं आहे. आंदोलनाची तारीख कुठल्या दिवशी घ्यायची, आंदोलनाचा रूट कुठला असेल किंवा काय, या सर्व गोष्टी आजच्या मीटिंगमध्ये आपण ठरवायच्या आहेत. आणि इथं जमलेले सर्वजण या कृती समितीचे निमंत्रक असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या परीनं आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण एफर्ट्स घेऊन हे आंदोलन यशस्वी करायचं आहे. जसं घरपट्टीचं आंदोलन जवळपास 800 ते 1000 लोक आली, त्याच्यापेक्षाही जास्त लोक कशी इन्व्हॉल्व होतील, कारण की शहरी भागात तर आहेच, शिवाय ग्रामीण भागात देखील स्मार्ट मीटरचं मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रती नाराजी आहे. तासगाव तालुका असेल, कवठेमंकाळ तालुका असेल, असे विविध तालुक्यातून लोक कशी काही आंदोलनाशी जोडली जातील याबाबत आपण प्रयत्न करायचा आहे. आणि आज या मीटिंगसाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. आणि पुढील कुणाला सूचना करायची असेल तर प्रत्येकानं आपापली मतं व्यक्त करावी, अगदी 1-3-4 मिनिटात थोडक्यात करावी.